टेनिस बॉल क्रिकेट पर देखील या खेळाडूची चर्चा आपल्याला पाहायला मिळते. तो खेळाडू स्ट्रायकिंग एंड वरती, नॉन स्ट्रायकिंग एंड वरती श्यामला आपण पाहतोय. यस, त्याचबरोबरची गाडी आहे आतमध्ये कॅमेरामॅनच्या खाली स्प्लेंडर. अभिजित सर आपल्या पाठीमागेची गाडी. ओके, त्याचबरोबर गुरुदाईच्या ट्रॅक वरती अजयला आपण पाहतोय. वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी सर्वप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्व कार्येषु सर्वदा. गणरायाला वंदन करून महाराष्ट्राचा आराध्य दैवत श्री छत्रपती शिवाजी महाराजांना मानाचा मुजरा करून आई अंबाबाईच्या चरणी नतमस्तक होऊन सुजाई मातेचा आशीर्वाद घेऊन मी क्रिकेट समालोचक कार्यबेडे तमाम क्रीडा रसिकांचं सहर्ष स्वागत करतोय. पहिला बॉलवर फटका. सुशील बुर्लेच्या बॅटपैलून हवाई हल्ला. आजच्या दिवसाला, आजच्या संध्याकाळच्या सत्राला सुरुवात षटकाराने केला. सुशील बुर्लेच्या बॅटमधून षटकार आला आणि या षटकाराच्या मदतीने श्री गणेशा झालाय. शफलून घेण्याचा प्रयत्न. यावेळेस आपण पाहिलं तर एक धाव येते डिक्लेअरच्या स्वरूपात आणि एका धावेच्या मदतीने धावसंख्येचं टोटल निश्चितच 7 या आकड्यावरती 7 ऑन दी बोर्ड. 7 धावा धावफलकावरती 22च्या स्वरूपात एक धाव आली. 7 धावा धावफलकावरती षटक क्रमांक पहिलं चालू आहे. 6 षटकांचे मॅच आणि सुरुवात षटकाराने झाल्यानंतर प्रयत्न कमबॅक करण्याचा पाहायला मिळतोय. अवे फ्रॉम द बॉडी, दूरवरून खेळण्याचा प्रयत्न. वाईटच्या स्वरूपात एक्स्ट्रा धाव आली आहे आणि या एक्स्ट्रा धावेच्या मदतीने धावसंख्येचा टोटल मात्र आता पुढे सरसावत आहे. धावसंख्या निश्चितच जाऊन पोहोचते 8 या आकड्यावरती. हो, यावेळेस बागफुटला जाऊन खेळण्याचा प्रयत्न. चांगला चेंडू मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळाला. लेग पायच्या स्वरूपात पुन्हा एकदा एक धाव आली आहे आणि या एका धावेच्या मदतीने धावफलकात मात्र 9 या आकड्यावरती जाऊन पोहोचत आहे. 9 धावा धावफलकावरती. चांगला चेंडू पाहायला मिळाला. निश्चितच पहिला बॉल वरती षटकार आल्यानंतर इथे एक चांगला चेंडू मैदानाच्या आतमध्ये डिलिव्हर केला जातोय. अजय कमबॅक करण्याचा प्रयत्न इथे पाहायला मिळतोय. लोअर फुल टॉस संधी होती मोठा फटक्याची. यावेळेस देखील आपण पाहिलं तर पुन्हा एकदा थोडीशी फ्लाइट होती. डीप होणारा चेंडू इथे पाहायला मिळालाय. डॉट बॉल येतोय. निर्धाव चेंडूची सांगता मैदानाच्या आतमध्ये होत असताना पाहायला मिळते. षटक क्रमांक आपण पाहिलं तर पहिलं प्रगतीपथावरती आहे. बॅटची कडा पाठीमागे चालला. घुशांकित क्षेत्रामध्ये डिक्लेअरच्या स्वरूपात एक धाव धावफलकावरती आणि एका धावेच्या मदतीने धावसंख्येचं टोटल आता मात्र आपण पाहिलं तर डबल डिजिट मध्ये जाऊन पोहोचतंय. 10 या आकड्यावरती धावसंख्या जाऊन पोहोचते. गरम गरम घसायला बरं वाटतं. यावेळेस देखील ट्राय केलं जात आहे. मिड ऑनचा क्षेत्ररक्षक येतोय तोपर्यंत डॉट बॉल आलाय. निर्धाव चेंडूची सांगता झाले. षटक क्रमांक पहिलं 10 धावांचं राहिलं. पहिल्या षटकाच्या अखेरीस 10 या आकड्यावरती धावसंख्या 10 ऑन दी बोर्ड.
शाहिद शेख आलेत गोलंदाजीच्या ट्रॅकवरती. षटक क्रमांक दुसरा हाताळण्याची जबाबदारी दिली जाते. ड्राईव्ह केला, फटका चांगला केला, प्रोटेक्शन आहे डीप पर सिंगल इथे कंप्लीट झाले. एका धावेवरती समाधान गावं लागतंय. ओफिकी खराब झाल्या. दुसऱ्या धावेसाठी कॉल दिलात, परतले दुसऱ्या धावेसाठी आणि निश्चितच आता मात्र आपण पाहिलं तर धावा किती मिळतात हे देखील पाहणं गरजेचं आहे. 2 धावा आल्यात. तेरा या आकड्यावरती आता धावसंख्या जाऊन पोहोचते 13 ऑन दी बोर्ड. 13 धावा धाव फलकावरती सध्याच्या घडीला पाहायला मिळतात. निश्चितच विचार केला तर आतापर्यंत संयमाची सुरुवात पाहायला मिळाली. फटका फसला, पाठीमागे चालला, घोषांकित क्षेत्र डिक्लेअरच्या स्वरूपात 1 धाव इथे मिळते आणि या एका धावेच्या मदतीने धावसंख्येचं टोटल मात्र पुढे सरसावत आहे. 14 या आकड्यावरती धावसंख्या जाऊन पोहोचते 14 ऑन दी बोर्ड. 14 धावा धाव फलकावरती सध्याच्या घडीला. आता मात्र स्ट्रायकिंग एन वरती सुशील बोरलेला आपण पाहतोय. कालच्या दिवसामध्ये मुरगुडमध्ये चांगली कामगिरी ॲज अ आयकॉन खेळत असताना पाहायला मिळाले. कालचा दिवस चांगली स्पर्धा गेली मुरगुडमध्ये. चौदा या आकड्यावरती धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते 14 ऑन दी बोर्ड. 14 धावा धाव फलकावरती. षटक क्रमांक दुसरं चालू आहे. शाहिद शेख फिरकीचा जादूगर आहे, चांगले गोलंदाज आहेत. कराड मधून बिलॉंग करणारा हा खेळाडू आपण पाहतोय. लॉफ्ट केलाय डाऊन द ग्राउंड. सुशील बुर्लेच्या बॅट फिरून मोठा धमाका, बिग ब्लास्ट, बिग हिट सिक्सर. जबरदस्त फटका इथे पाहायला मिळाला. स्लॉट मध्ये हातायला त्याच्यावरती आक्रमकता इथे दाखवली. 6 धाव्यांची मोहर लगावली जाते आणि या षटकाराच्या मदतीने धावसंख्येचं टोटल निश्चितच पुढे सरसावतं. 20 या आकड्यावरती आता धावसंख्या जाऊन पोहोचते. वीस या आकड्यावरती धावसंख्या आता मात्र जाऊन पोहोचते 20 ऑन दी बोर्ड. 20 धावा धाव फलकावरती. लोन फुल टॉस, आडवा बॅटने यावेळेस देखील आडवा बॅटचा इथे कडवा प्रहार. धावा मिळतात त्या पूर्णपणे 6. सुशील बुर्लेच्या बॅटमधून षटकार. यास तिसऱ्या पंचाची मागणी केली जाते. नो चेक साठी तिसऱ्या पंचांची ते मागणी केली. इट्स अ फेअर डिलिव्हरी. यस, रिव्ह्यू अनसक्सेसफुल झाला. आता मात्र बॅटिंग टीम आपल्यासाठी रिव्ह्यू नसणार आहे याची नोंद घ्यायची आहे. सैराज स्फुट सांगली आपल्यासाठी आता रिव्ह्यू नसणार आहे. 20 या आकड्यावरती धावफलक आता जाऊन पोहोचत आहे 20 ऑन दी बोर्ड. अंपायर रिव्ह्यू ओके. रिव्ह्यू असणार आहे अजूनही बॅटिंग टीम साठी अवेलेबल याची नोंद घ्यायची आहे. दरम्यान धावसंख्येचं टोटल 26 या आकड्यावरती. दिवसचा फटका, स्विचिटचा प्रयत्न, चांगला फटका इथे पाहायला जरूर मिळाला. मात्र धावा किती मिळत आहेत ते देखील पाहणं गरजेचं आहे. 1 धाव इथे पूर्ण केली जाते. 2 धावा धाव फलकावरती डिक्लेअरच्या स्वरूपात ऍड होत आहेत आणि या 2 धावांच्या मदतीने धावसंख्येचा टोटल निश्चितच 28 या आकड्यावरती. 28 ऑन दी बोर्ड. 28 धावा धाव फलकावरती मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतात. शाहिद शेखचं हे षटक महागडं राहिलं निश्चितच. दुसऱ्या षटकामध्ये थोडेसे खर्चिक राहिले आहेत. हो, वाईड यॉर्करचा प्रयत्न, चांगला चेंडू मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळालाय. षटक क्रमांक दुसरं इथे संपलाय. 2 षटकांच्या अखेरीस धावसंख्या आता मात्र पाहिली तर 28 या आकड्यावरती. बिनबाद 28 धावा धाव फलकावरती.
गोलंदाजी मार्कवरती षटक क्रमांक 3 हाताळण्याची जबाबदारी संकेतच्या खांद्यावरती दिली जाते. लीडर बॉल क्रिकेटचा अनुभव देखील आहे संकेतला. आपण पाहतो गोलंदाजीच्या ट्रॅकवरती षटक क्रमांक 3 हाताळण्याची जबाबदारी दिली जाते. लेफ्ट आर्म गोलंदाज सध्याच्या घडीला पाहायला मिळतात. पर्यंत 28 धावा फलकावरती 2 षटकांच्या अखेरीस दुसरं षटक मागणं राहिलं आणि आता तिसऱ्या षटकामध्ये संकेतवरती विश्वास, एका वेगवान गोलंदाजावरती विश्वास इथे दाखवलाय. कशा प्रकारे कामगिरी केली जाईल हे देखील पाहणं इथे गरजेचं आहे. ड्राईव्ह केलं जात आहे. फक्त आणि फक्त दिशा दिली जाते. प्रोटेक्शन डीप मधून येते क्षेत्ररक्षण. थोडस फंबल झालंय मात्र इथे चौकार आलाय. 4 धावा फलकावरती. फटका चांगला केला गेला होता. निश्चितच आपण पाहिलं तर ड्राईव्हचा फटका पाहायला मिळाला. कव्हर ड्राईव्हचा फटका फक्त आणि फक्त पुश केला, टाइम केला, गतीचा वापर केला आणि त्यानंतर आपण पाहिलं तर 2 क्षेत्ररक्षकांकडून इथे चुकी झाली आणि त्याचा फायदा खऱ्या अर्थाने फलंदाजाला मिळाला. धावसंख्येचा टोटल निश्चितच 32 या आकड्यावरती. 32 ऑन दी बोर्ड. 32 धावा फलकावरती मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतात. ऑन साइडला स्लॉट पर आहे. इट्स आउट ऑफ दी प्लॉट. धावा मिळतात त्या पूर्णपणे 6. श्यामच्या बाटवरून आणखी एक मोठा धमाका षटकार. अडतीस या आकड्यावरती धावसंख्या आता मात्र जाऊन पोहोचते. 38 ऑन दी बोर्ड. हो यावेळेस देखील फटका चांगला केला. क्षेत्ररक्षकाला हुलकावणी दिली आहे. धावा मिळतात त्या पूर्णपणे 4. श्यामच्या पाठवरून आणखीन एक चौकार. जबरदस्त फटका इथे पाहायला मिळाला. अगदी आपण पाहिलं तर विथ टर्न फटका केला. प्रोटेक्शन होतं त्याला हुलकावणी दिली आणि 4 धावांची मोहर या चेंडूवरती लगावले. धावसंख्येचं टोटल निश्चितच आता मात्र जाऊन पोहोचत आहे 42 या आकड्यावरती. 42 ऑन दी बोर्ड. 42 धावा धाव फलकावरती. तिसऱ्या षटकाचा खेळ चालू आहे. निश्चितच संकेत वरती देखील आक्रमकता इथे दाखवली जाते. श्याम चांगली बॅटिंग करतायत. सुरुवातीच्या 2 षटकांमध्ये स्ट्राईक मिळाली नव्हती. आता तिसऱ्या षटकामध्ये स्ट्राईक मिळाल्यावरती आक्रमकता दाखवली जाते. पुन्हा एकदा चांगला फटका इथे पाहायला मिळतोय. धावा मिळतात 2. एकच धाव फलकावरती. एका धावेच्या पद्धतीने धावसंख्येचं टोटल निश्चितच आता मात्र पुढे सरसावत आहे. धावसंख्या जाऊन पोहोचते ती म्हणजे 43 या आकड्यावरती. 43 ऑन दी बोर्ड. या आकड्यावरती धावसंख्या आता मात्र पाहायला मिळते. षटक क्रमांक 3 चालू आहे सध्याच्या घडीला मैदानाच्या आतमध्ये. सुशील बुर्ले आले आता मात्र स्ट्रायकिंग एंड वरती. चर्चा राहिले या खेळाडूची देखील. ड्राईव्ह केला. फटका चांगला केला गेला. गॅप शोधण्याचा प्रयत्न. प्रोटेक्शन आहे. पुन्हा एकदा खराब क्षेत्ररक्षण पाहायला मिळत आहे. पुन्हा एकदा चौकार आला. बॅक टू बॅक बाउंड्रीज मैदानाच्या आतमध्ये येत आहेत. धावसंख्येचा टोटल आता मात्र मैदानाच्या आतमध्ये पुढे सरसावते. 47 या आकड्यावरती धावसंख्या जाऊन पोहोचते. ड्राईव्ह केला. निश्चितच हा फटका आपण पाहिलं तर ऑन द टोस केला आणि त्यानंतर प्रोटेक्शन होतं त्याला हुलकावणी देत असताना त्याला बीट करत असताना 4 धाव्यांची मोहर आणि धावसंख्या आता मात्र 47 या आकड्यावरती. स्विचचा प्रयत्न, रिव्हर्सचा प्रयत्न. चांगला चेंडू आता मैदानाच्या आतमध्ये डिलिव्हर केला. लेग बाईटच्या स्वरूपात एक धाव फलकावरती. षटक क्रमांक 3 चा खेळ संपलाय. 48 धावा फलकावरती 3 षटकांच्या अखेरीस.
पैगंबर आलेत विरोधाच्या ट्रॅक वरती आणि इथे पहिल्या बॉल वरती त्यांच्या विरोधात षटकार इथे ठोकलाय 6 धावेची मोहर. धावसंख्येचं टोटल मात्र आता पाहिलं तर जाऊन पोहोचतंय ते म्हणजे 54 या आकड्यावरती. 54 ऑन दी बोर्ड. पैगंबरच्या विरोधात इथे आक्रमकता दाखवली जाते. हो, मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न इथे मात्र आपण पाहिलं तर डॉट बॉल येतोय. निर्धाव चेंडूची सांगता मैदानाच्या आतमध्ये होत असताना पाहायला मिळते. कमबॅक झालाय निश्चितच. पाहिलं तर या अगोदरचा चेंडू मोठा फटका आला, त्यानंतर लेंथ मध्ये बदलाव केला आणि त्याचा फायदा गोलंदाजाला मिळालाय. डॉट बॉल येतोय. निर्धाव चेंडूची सांगता मैदानाच्या आतमध्ये झाली आहे. 6 षटकांची मॅच आणि या 6 षटकांच्या सामन्यामध्ये आपण विचार केला तर किती धावांपर्यंत मजल मारता येईल हे देखील पाहणं गरजेचं आहे. ऑन साइडला फटकाला जवाब आहे. आणखीन एक मोठा धमाका आलाय, मात्र इथे माघारी परतावं लागतंय. विकेट गमवावी लागते. धक्का क्रमांक पहिला अर्थातच श्याम बॅक टू द पॅव्हिलियन. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये शिवराज भोसले दाखवत असताना पाहायला मिळतात. इनेट नंबर 3 तिसऱ्या क्रमांकावरती शिवराज भोसलेला आपण बॅटिंगसाठी मैदानाच्या आतमध्ये पाहतोय. महत्वाची विकेट आली आणि आता त्याची जागा घेण्यासाठी मैदानाच्या आतमध्ये शिवराज दाखवत असताना पाहायला मिळतात. पैगंबर यांच्या खात्यामध्ये एक विकेट पार्टनरशिप ब्रेक केल्या. सॉफ्ट डिसमिस मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळाला. 54 या आकड्यावरती दरम्यान पहिली विकेट. 54 धावांची सलामीची भागीदारी फोडली. लॉर्ड फुलटॉस ऑन साइडला बैठक. धावा मिळतात तसा शिवराजच्या पाठपदून आलाय. सैराट वडापाव ब्रँडेड षटकार. धावसंख्येचं टोटल मात्र आता पुढे सरसावत आहे. धावसंख्या आता मात्र जाऊन पोहोचते 60 या आकड्यावरती. 60 ऑन दी बोर्ड. 7 धावा धाव फलकावरती मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतात. षटक क्रमांक 4 प्रगतीपथावरती. मात्र इथे पैगंबरच्या विरोधात विकेट आल्यानंतर जसा खेळ चालू होता तसाच खेळ शिवराजने सुरू केला. आडवा बॅटने ऑन साइडला टर्न केलं जात आहे. प्रोटेक्शन डीप मधून येते. सिंगल इथे कंप्लीट झाली आहे. एका धावेवरती समाधानी धावा लागते. या एका धावेच्या मदतीने धावसंख्येचा टोटल निश्चितच पुढे सरसावत आहे. धावसंख्या जाऊन पोहोचते 61 या आकड्यावरती. 61 ऑन दी बोर्ड. 61 धावा धाव फलकावरती. 7च्या गळीला आपण पाहतोय. षटक क्रमांक 4 प्रगतीपथावरती आहे. 61 धावा सध्याच्या घडीला. चांगली धावसंख्या उभारले. कौतुक इथे सुशील बुर्लेचं देखील करावं लागणार आहे. चांगली बॅटिंग केली आहे. स्विचिटचा प्रयत्न, रिव्हर्सचा प्रयत्न, पाठीमागे चालला. घोषांकित चित्र लेग बाईसच्या स्वरूपात 1 धाव आणि त्याचबरोबर षटक क्रमांक 4 चा खेळ संपलाय. धावसंख्या आता मात्र 62 या आकड्यावरती. एका गड्याच्या मोबदल्यात 4 षटकांच्या अखेरीस 62 धावा. षटक क्रमांक 5 हाताळण्याची जबाबदारी वैयक्तिक. दुसरं षटक हाताळण्याची जबाबदारी अजयच्या खांद्यावरती दिली जाते.
निश्चितच पॉवर प्लेचं पहिलं षटक चांगल्या प्रकारे डिलिव्हर केलं होतं आणि आता मात्र दुसऱ्या षटकामध्ये इथे विश्वास अजयवरती दाखवलाय. स्ट्रायकिंग एंड वरती शिवराज भोसलेला आपण पाहतो. निश्चितच आपण पाहिलं तर एक षटकार त्याच्या बाटमधून आलाय. दुसऱ्या बाजूला सुशील बुर्ले 13 मध्ये 27 धावांची खेळी त्याच्या बाटमधून आले. मात्र दुसऱ्या बाजूला आपण विचार केला तर अजयने देखील पहिलं षटक चांगल्या प्रकारे हाताळल्या. स्विचचा प्रयत्न, फटका लाजवाब केला. लाजवाब शोक धावा मिळतात त्या पूर्णपणेचा शिवराजच्या बाटमधून. सैराट वडापाव ब्रँडेड षटकार. अडुसष्ट आकड्यावरती धावसंख्या आता मात्र जाऊन पोहोचते 68 ऑन द बोर्ड. 68 धावा धावफलकावरती सध्याच्या घडीला आपण पाहतोय. स्लॉट मध्ये समोरच्या दिशेने फटका फसलाय. मिस टाइम स्ट्रोक. शाही चेंडूच्या खाली कॅच ऑफ झाली आहे. झेल इथे सोडला आणि त्याचबरोबर फेकी देखील आता खराब केली. दुसऱ्या धावेसाठी कॉल देखील दिला गेलाय. 2 धावा इथे पूर्ण झाल्या आहेत. 70 आकड्यावरती धावसंख्या. स्विचिटचा प्रयत्न, रिव्हर्सचा फटका, अल्टी पलटी, चेंडू सीमारेषेच्या बाहेर कलटी. सैराट वडापाव, झिंगाट मिरची, सिक्सर. हॅलो शहात्तरी आकड्यावरती धावसंख्या. स्विचचा फटका, पुन्हा एकदा रिव्हर्सचा फटका इथे केला जातो. क्षेत्ररक्षक आहेत मात्र त्यांना पुन्हा एकदा हुलकावणी दिली आहे. शिवराजच्या बाटमधून आणखीन एक धमाकेदार शोक. सैराट वडापाव, झिंगाट मिरची चौकार. जबरदस्त बॅटिंग इथे केली जाते. निश्चितच आपण पाहिलं तर सांगली स्पोर्ट्स संघ या मॅच मध्ये सुस्थितीमध्ये पाहायला मिळतोय. ऑन साइडला टर्न केलं जात आहे. प्रोटेक्शन डीप मधून येत आहे. सिंगल इथे कंप्लीट होते एका धावेवरती. निश्चितच समाधानी राहावं लागतं या एका धावेच्या मदतीने. धावसंख्येचं टोटल मात्र पुढे सरसावत आहे. धावसंख्या जाऊन पोहोचते. अर्थातच आपण पाहिलं तर 81 आकड्यावरती 81 ऑन द बोर्ड. 81 धावा धावफलकावरती. षटक क्रमांक 5 चालू आहे. एक चेंडू अजूनही शिल्लक आहे. निश्चितच हे षटक देखील महागडं राहिलं अजयचं.
समोरच्या दिशेने डाऊन दी ग्राउंड आणि इथे मात्र आपण पाहिलं तर नशिबाची साथ पाहायला मिळते. नैसर्गिक अडथळा आणि त्याचबरोबर सिंगल इथे कंप्लीट झाली. एका धावेवरती थांबावं लागते, एका धावेवरती समाधान राहावं लागतं आणि या एका धावेच्या मदतीने धावसंख्या 82 आकड्यावरती षटक क्रमांक 5 चा खेळ संपलाय. 82 धावा फलकावरती 5 षटकांच्या अखेरीस. यस गोलंदाजीच्या ट्रॅक वरती यस निश्चितच कराडचा पोलाद तात्या गोलंदाजीच्या ट्रॅक वरती दाखवत असताना पाहायला मिळतोय. असे आलेत गोलंदाजीच्या ट्रॅक वरती षटक क्रमांक 6 हाताळण्याची जबाबदारी. 82 धावा फलकावरती 82 ऑन द बोर्ड. अजय आलेत गोलंदाजीच्या ट्रॅक वरती. स्ट्रायकिंग एंड वरती सुशील बुर्ले आतापर्यंत 14 मध्ये 28 धावा 200च्या स्ट्राईक रेटने बॅटिंग चालली आहे. त्याचबरोबर शिवराज 7 चेंडू आणि 26 धावांची खेळी त्याच्या बॅटमधून. आडवा बॅटने ऑन साइडला टर्न केलं जातं. प्रोटेक्शन डीप मधून आलं. सिंगल कंप्लीट झाली आहे. दुसरीचा कॉल दिला परतले. दुसऱ्या धावेसाठी धोक्याची घंटा मात्र इथे 2 धावा कंप्लीट केल्या जात आहेत आणि या 2 धाव्यांच्या मदतीने धावसंख्येचं टोटल मात्र पुढे सरसावत आहे. धावसंख्या आता जाऊन पोहोचते 84 आकड्यावरती. 84 ऑन द बोर्ड. 84 धावा. यस एक रन शॉटचा इशारा आलाय म्हणजेच काय तर फक्त आणि फक्त एक धाव मिळते आणि या एका धावेच्या मदतीने धावसंख्येचं टोटल निश्चितच आता पुढे सरसावत आहे. 83 आकड्यावरती धावसंख्या. 83 ऑन द बोर्ड. 83 धावा धावफलकावरती. शेवटचं षटक चालू आहे. किती धावांपर्यंत मजल मारली जाईल हे देखील पाहणं इथे गरजेचं आहे. आडवा बॅटने समोरच्या दिशेने पुन्हा एकदा डाऊन द ग्राउंड स्ट्रोक एक्झिक्यूट केला जातोय. प्रोटेक्शन इथे डीप फंबल झालाय. सिंगल वरती ते समाधान राहावं लागतं. दुसऱ्या धावेसाठी कॉल दिला मात्र थांबवला. फेकी थोडीशी वाईट झाली. एक धाव फलकावरती आणि एका धावेच्या मदतीने धावफलक आता मात्र 84 आकड्यावरती. 84 ऑन द बोर्ड. चौऱ्याऐंशी धावा धावफलकावरती. 84 ऑन द बोर्ड. शेवटचं षटक सध्याच्या घडीला प्रगतीपथावरती आहे. निश्चितच या शेवटच्या षटकामध्ये मॅक्सिमाइज करण्याचा प्रयत्न असेल. आडवा बॅटने ऑन साइडला टर्न केलं जात आहे. दरम्यान डीप प्रोटेक्शन पुन्हा एकदा येते. एकच धाव धावफलकावरती. पहिल्या 3 चेंडूंवरती 3 सिंगल्स येत आहेत. पंच्याऐंशी धावा धावफलकावरती. 85 ऑन द बोर्ड. 85 आकड्यावरती धावसंख्या. आडवा बॅट नाही इथे हॅलो हॅलो ठीक. यस आडवा बॅट नाही इथे फटका केलाय. सुशील बुर्लेच्या बॅट मधून सैराट वडापाव झिंगाट मिरची सिक्सर येत असताना बायला मिळालाय. षटकार आलाय आणि 6 धाव्यांची ते मोहर लगावले. धावसंख्येचं टोटल निश्चितच आता मात्र आपण पाहिलं तर 91 या आकड्यावरती. 91 ऑन दी बोर्ड. 91 धावा धावफलकावरती. यानंतरचा होणारा सामना सांगलवाडी स्पोर्ट्स संघाच्या विरोधामध्ये सातारा स्पोर्ट्सचा संघ. दोन्ही टीम्स कॅप्टन चला टॉस साठी रिपोर्टिंग करायचं आहे. लोअर फुल टॉस ऑन साइडला टर्न केलं जात आहे. दिशा दिली जाते. प्रोटेक्शन डीप मधून आलंय. चांगलं क्षेत्ररक्षण. सिंगलला डबल मध्ये कन्वर्ट करण्याचा प्रयत्न आणि 2 धावा इथे कंप्लीट केल्या जात आहेत. या 2 धाव्यांच्या मदतीने धावसंख्येचं टोटल मात्र आता पुढे सरसावत आहे. धावसंख्या 93 या आकड्यावरती. 93 ऑन दी बोर्ड. चला सातारा स्पोर्ट्स आणि सांगलवाडी स्पोर्ट्स टॉस साठी यायचं आहे.
अडवा बाटणे यावेळेस देखील हाफ ट्रॅकर होता, ऑन साइडला टर्न केलं जातं, प्रोटेक्शन लॉंग ऑनचा येतोय, सिंगल कंप्लीट झाले, फेकी केली, डायरेक्ट हिट, थेट माघारी जावं लागतंय, टाळ्यांचा गजर होऊन जाऊ द्या, जबरदस्त फेकी इथे पाहायला मिळाली आहे आणि त्याचबरोबर या शेवटच्या चेंडूवरती रनआउटच्या स्वरूपात एक विकेट आली आहे. धक्का क्रमांक दुसरा इथे बसलाय, षटक क्रमांक 7 चा काही संपलाय, धावसंख्या जाऊन पोहोचते अर्थातच 94 आकड्यावरती, जिंकण्यासाठी 36 चेंडू आणि आवश्यकता 95 धावांची. चला सातारा स्पोर्ट्स आणि त्याचबरोबर सांगलवाडी स्पोर्ट्स कॅप्टन टॉस साठी यायचं. येस सलामीची जोडी आता बॅटिंग साठी मैदानाच्या आतमध्ये दाखल झाले. पैगंबर आणि त्याचबरोबर अनिलची जोडी मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. दोन्ही विस्फोटक फलंदाज
सध्याच्या घडीला मैदानाच्या आतमध्ये बॅटिंगसाठी दाखल होत असताना पाहायला मिळतात. गोलंदाजीच्या ट्रॅकवरती षटक क्रमांक 1 हाताळण्याची जबाबदारी सांगली एक्सप्रेस सांगलीचा वेगवान गोलंदाज आणि त्याचबरोबर आनंदवाडी चॅम्पियन्स ट्रॉफी मध्ये मेडन षटक हाताळण्याचा कारनामा ज्या गोलंदाजाने केलाय अर्थातच सुशील बुर्ले गोलंदाजीच्या ट्रॅकवरती दाखल होत असताना पाहायला मिळतोय. षटक क्रमांक 1 हाताळण्याची जबाबदारी सुशील बुर्ले सांगली एक्सप्रेस त्याच्या खांद्यावरती दिली जाते. आनंदवाडी चॅम्पियन्स ट्रॉफी मध्ये मैदान षटक हाताळण्याचा कारनामा या खेळाडूने केला. मात्र दुसऱ्या बाजूला आपण पाहिलं तर दुसऱ्या बाजूला अनुभवाचं भंडार अर्थातच पैगंबरला आपण पाहतोय स्ट्रायकिंग एंड वरती. विस्फोटक बॅटर आहे. कशा प्रकारे आता बॅटिंग केली जाईल हे देखील पाहणं गरजेचं आहे. पहिल्या बॉल वरती संधी आणि एक सोप्पा झेल. पहिल्या बॉल वरती पैगंबरचा केस संपलाय. गोल्डन डकच्या स्वरूपात शून्याचा चष्मा घालून पैगंबर बॅक टू द पवेलियन. पहिली विकेट आले 0 या आकड्यावरती. पहिला फलंदाज बाद झाला आणि आता नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये 3ऱ्या क्रमांकावरती. यस संदीप पाटील बॅटिंगसाठी मैदानाच्या आतमध्ये दाखल होत असताना पाहायला मिळतात. 3ऱ्या क्रमांकावरती 3ऱ्या स्थानावरती संदीप पाटील याला आपण पाहतोय. पहिल्या बॉलवरती सुशील बुर्लेच्या खात्यामध्ये विकेट आली. बाउन्सर पाहायला मिळाला. जबरदस्त चेंडू मैदानाच्या आतमध्ये आणि त्याचबरोबर आपण पाहिलं तर एक सिंगल धाव इथे कंप्लीट केली जाते. बाउन्सर होता सरप्राईज केलाय आणि निश्चितच एक धाव जरूर आले खात्यामध्ये. बाउन्सर पाहायला मिळालाय. जबरदस्त चेंडू मैदानाच्या आत पाहायला मिळालाय. फलंदाजाला देखील कळलं नव्हतं हा बॉल कुठे गेला आणि कुठे खेळायचा होता. इतका वेगात बॉल गेलाय. एक धाव आली आणि एका धावेच्या मदतीने धावसंख्येला मात्र आता श्री गणेश झालाय. अनिल आले स्ट्रायकिंग एंड वरती. यस वेग आहे या खेळाडूकडे. लेदर बॉल क्रिकेटमध्ये देखील चांगला खेळ सातत्याने आपल्याला पाहायला मिळाला. लॉफ्ट केला. फटका इथे फसला. पुन्हा एकदा संधी विकेटची आली. माघारी परतावं लागतं. धक्का क्रमांक 2 तू चल मैं आया. अनिल गोल्डन डकच्या स्वरूपात बॅक टू द पवेलियन. चेंज ऑफ पेस. आता गती परिवर्तन पाहायला मिळाले मात्र दिशा थोडीशी खराब आहे. वाईटच्या स्वरूपात एक्स्ट्रा डावी ते खर्च केली जाते आणि एक्स्ट्रा डावीच्या मदतीने धावसंख्येचं टोटल मात्र आता पुढे सरसावत आहे.
2 या आकड्यावरती धावसंख्या 2 ऑन द बोर्ड. 2 धावा धाव फलकावरती आपण सध्याच्या घडीला पाहतोय. निश्चितच षटक क्रमांक पहिलं चालू आहे. चेंज ऑफ पेस, पुन्हा एकदा गती परिवर्तन. यावेळेस देखील दांडी गोल सक्सेसफुल झाले. माघारी परतावा लागतंय. अजयचा केस संपलाय. धक्का क्रमांक 3 सुशील बुर्लेला मिळाले 3री विकेट. अजय बागटुडी पवेलियन. जबरदस्त चेंडू. चेंज ऑफ पेस बॅक ऑफ द हँड होता. अगदी आपण पाहिलं तर हाताच्या पाठीमागून टाकला. त्याचबरोबर मिडल ऑफ द क्रीज विकेट मिळाले. माघारी परतावा लागलाय. अजयचा के इथे संपलाय. 3री विकेट. 3रा धक्का इथे बसतोय आणि आता नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये साजन दाखवत असताना पाहायला मिळतात. सजन आलेत बॅटिंगसाठी नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये. दोन या आकड्यावरती 3री विकेट आली आणि आता नवीन बॅटर सजन बॅटिंगसाठी मैदानाच्या आतमध्ये दाखल झाले. दोन धावा धाव फलकावरती निश्चितच चांगली गोलंदाजी केली आहे पहिल्या षटकामध्ये. हो, यावेळेस वेगात टाकलाय. विविधता मैदानाच्या आतमध्ये सुशील बुर्लेची पाहायला मिळाली आहे. यावेळेस वेगामध्ये यॉर्कर टाकला. या अगोदरचा चेंडू थोडासा कमी गतीने यॉर्कर टाकला. हा चेंडू वेगात टाकला आणि तो क्रशिंग यॉर्कर मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळाला. तर एक सिंगल धाव आली आणि या सिंगलच्या मदतीने धावसंख्येचा टोटल मात्र पुढे सरसावत आहे. धावसंख्या मात्र 3 या आकड्यावरती 3 ऑन द बोर्ड. 3 धावा धाव फलकावरती. वेगात होता. यावेळेस देखील वेग प्रचंड इथे पाहायला मिळतोय. डॉट पळालाय. षटक क्रमांक पहिलं संपलाय. पहिल्या षटकाच्या अखेरीस धावसंख्या 3 या आकड्यावरती. 3 गड्यांच्या मोबदल्यात 3 धावा पहिल्या षटकाच्या अखेरीस. बॉलर नेम राहुल आलेत गोलंदाजीच्या ट्रॅकवरती. षटक क्रमांक 2 हाताळण्याची जबाबदारी राहुल यांच्या खांद्यावरती दिली जाते. फटका फसला. पुन्हा एकदा मिस टाइम. क्षेत्ररक्षक नाही. यात वॅकन्सी एरियामध्ये बॉल पडलाय. सिंगल कंप्लीट झाले. दुसरीचा कॉल दिला मात्र थांबवला गेलाय. एका धावेवरती इथे समाधानी राहावं लागते. या एका धावेच्या मदतीने धावसंख्येचं टोटल मात्र आता 4 या आकड्यावरती. पहिल्या षटकामध्ये 3 विकेट फक्त आणि फक्त 3 धावा देत असताना जबरदस्त गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये सुशील बुर्लेची पाहायला मिळाली. मोठा फटका घेण्याचा प्रयत्न. स्विंग अँड मिस. इथं मात्र आपण पाहिलं तर 22च्या स्वरूपात 1 धाव आल्या. त्याचबरोबर पारितोषिक आलं. PSI हरिभाऊ साठे सर यांच्याकडून. PSI हरिभाऊ साठे सर यांच्याकडून 100 रुपयांचा कॅश प्राइज सुशील बुर्लेसाठी आलाय. आणखीन एक विकेट आली. चौथा धक्का इथे बसलाय. 4 या आकड्यावरती 4 फलंदाज मैदानाच्या आतमध्ये बाद झालेत. निश्चितच आपण पाहिलं तर पतलांच्या बंगल्याप्रमाणे ते फलंदाजी ढासळले. अतिशय दयनीय अवस्था SP कराड संघाची पाहायला मिळते. नवीन बॅटर जाटप्पा बॅटिंगसाठी मैदानाच्या आतमध्ये दाखल झालेत. 4 या आकड्यावरती 4 विकेट आणि आता मात्र बॅटिंगसाठी जाटप्पा दाखल होत असताना पाहायला मिळतात. जबरदस्त गोलंदाजी राहिले. कौतुकास्पद कामगिरी सांगली स्पोर्ट्स संघाची आपल्याला पाहायला मिळते. 4 या आकड्यावरती 4 विकेट.
यावेळेस देखील वळवला, आता टप्पा पल्ला बाहेरच्या दिशेला, काटा बदलला, डॉट बॉल येतोय. निर्धाव चेंडूची सांगता मैदानाच्या आतमध्ये झाली आहे. या अगोदरचं षटक आपण पाहिलं तर वेगवान गोलंदाजाने हाताळलं, तिथे वेग पाहायला मिळाला, मात्र इथे फिरकी गोलंदाज पाहायला मिळाला आणि त्याच्या फिरकेची जादू देखील पाहायला मिळते. वेगात बाउन्सर इथे हाताळलाय, जबरदस्त सरप्राईज केलाय, कानाच्या बाजूने शिट्टी वाजवत गेला हा बॉल. परफ्यूम डिलिव्हरी मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. डॉट बॉल बॅक टू बॅक मैदानाच्या आतमध्ये आले. 4 या आकड्यावरती धावफलक मात्र स्थिरावलाय. 4 या आकड्यावरती 4 फलंदाज बाद. फुटबॉलचं चित्र मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळत आहे. एक चेंडू अजूनही शिल्लक आहे. निश्चितच दुसऱ्या षटकामध्ये देखील चांगली गोलंदाजी राहिली आहे. खराब चेंडू झालाय इथे, मात्र आपण पाहिलं तर थोडासा दिशाहीन चेंडू पाहायला मिळाला. त्याचबरोबर 9+1 अशा 2 धावा धावफलकावरती, 9+1 अशा 2 धावा धावफलकावरती आणि या 2 धाब्याच्या मदतीने धावसंख्येचं टोटल मात्र आता 6 या आकड्यावरती. 6 ऑन दी बोर्ड, 6 धावा धावफलकावरती. फ्री हिटचा बॉल असणार आहे आता, मात्र संदीप फलंदाजाकडे असणार आहे. फ्री हिटच्या बॉलवरती फटका फसलाय. फ्री हिटचा बॉल आहे, दरम्यान आपण पाहिलं तर एक धाव तरी ते कंप्लीट झाली आहे. झेल जरूर पकडला, मात्र एका धाब्यावरती इथे समाधान राहावं लागतं. षटक क्रमांक 2 चा इथे संपलाय. धावसंख्येचं टोटल 7 या आकड्यावरती. 4 गड्यांच्या मोबदल्यात 2 षटकांच्या अखेरीस 7 धावा धावफलकावरती. चांगली एक्सप्रेस सुशील बुर्ले गोलंदाजीच्या ट्रॅक वरती दाखवत असताना पाहायला मिळतात. लोअर फुल टॉस समोरच्या दिशेने डाऊन द ग्राउंड फटका इथे केला जातोय. प्रोटेक्शन आहे डीप मध्ये, चांगले क्षेत्ररक्षण मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. दरम्यान एक धाव धावफलकावरती आणि एका धावेच्या मदतीने धावसंख्येचं टोटल मात्र आता 8 या आकड्यावरती. 8 ऑन दी बोर्ड, 8 धावा धावफलकावरती सध्याच्या घडीला पाहायला मिळतात. षटक क्रमांक 3 सुशील बुर्ले आपल्याला पाहायला मिळतात. वेगात टाकला, फटका पुन्हा एकदा फसला. मिस टाइम आहे, क्षेत्ररक्षक नाही. या वॅकन्सी एरियामध्ये बॉल पडतोय. सिंगल धाव इथे कंप्लीट केली जाते आणि या सिंगलच्या मदतीने धावसंख्येचा टोटल मात्र पुढे सरसावत आहे. धावसंख्या आता मात्र 9 या आकड्यावरती. यस, वेग आणि त्याचबरोबर व्हेरिएशन्स आणि त्याचबरोबर आपण पाहिलं तर अचूकता देखील इथे पाहायला मिळते. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न पाठीमागे चाललाय. स्लिपचा क्षेत्ररक्षक येतोय. दरम्यान आणखी एक डॉट बॉल मैदानाच्या आतपर्यंत आलाय. चांगली गोलंदाजी केली जाते. निश्चितच प्रभावशाली कामगिरी केली आहे. बॅटिंग करत असताना देखील चांगली सुरुवात, चांगला स्टार्ट, त्यानंतर मोठ्या धावसंख्येमध्ये देखील धावफलक उभारलं, त्यानंतर गोलंदाजीमध्ये देखील प्रतिस्पर्धी संघाला रोखलंय. मात्र यावेळेस फटका इथे आलाय. मिस टाइम आहे. क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली जजमेंट झालाय. झेल पकडला. विकेट नंबर 5. धक्का क्रमांक 2, क्रमांक 5 फलंदाज बाद. नवीन बॅटर शहाजी आलेत बॅटिंगसाठी मैदानाच्या आतमध्ये. शहाजी आलेत नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये. निश्चितच 9 या आकड्यावरती 5वी विकेट. हो, यावेळेस देखील पुन्हा एकदा सरप्राइझिंग चेंडू मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय. डॉट बॉल आलाय. निर्धाव चेंडूची सांगता मैदानाच्या आतमध्ये उदसताना पाहायला मिळते. आणखीन एक जबरदस्त चेंडू इथे हाताला गेला. निश्चितच आपण पाहिलं तर यावेळेस देखील सरप्राईज केला. हाफ ट्रॅकर चेंडू सातत्याने हाताला गेलेत.
उद्ध्वस्त उद्ध्वस्त या स्पर्धेतला पहिला फायबर सांगली एक्सप्रेसच्या नावावरती राहिला. 5 विकेट मिळवण्याचा कारनामा केलाय सुशील बुर्ले. सांगली एक्सप्रेस टाळ्यांचा गजर होऊन जाऊ द्या. जबरदस्त गोलंदाजी केली आहे आणि 6वा धक्का इथे बसलाय. 6वा फलंदाज बाद झालाय. शाज बॅक टू द पवेलियन. नवीन बॅटर संकेत आलेत बॅटिंगसाठी मैदानाच्या आतमध्ये. 6 विकेट 9 या आकड्यावरती 6वा फलंदाज इथे बाद झालाय. यश आलेत गोलंदाजीच्या ट्रॅकवरती. निश्चितच चांगला चेंडू पाहायला मिळाला. डॉट बॉल येतोय. निर्धाव चेंडूची सांगता मैदानाच्या आतमध्ये होत असताना पाहायला मिळते. 9 या आकड्यामध्ये धावफलक मात्र स्थिरवल्या. खोलवर डापाचा बॉल. यावेळेस देखील चांगला चेंडू मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळालाय. निश्चितच 9 या आकड्यावरती धावसंख्या मात्र रोखल्या. कौतुक करावं लागेल गोलंदाजांचं, कारण प्रतिस्पर्धी संघाला पूर्णपणे रोखलंय. प्रतिस्पर्धी संघांच्या फलंदाजांना पूर्णपणे पिछाडीवरती टाकलंय आणि आता विजयाच्या उंबरठ्यावरती अर्थातच आपण पाहतोय सांगलीचा संघ. सैदाट स्पोर्ट्स सांगलीचा संघ आपल्याला पाहायला मिळतोय. ऑन साइडला टर्न केलं जाते. दरम्यान एक सिंगल धाव फलकावरती रनआउटची संधी आहे. मात्र एक धाव फलकावरती आपल्याला पाहायला मिळते आणि या एका धावेच्या मदतीने धावसंख्येचा टोटल आता मात्र डबल डिजिट मध्ये 10 या आकड्यावरती 10 ऑन द बोर्ड. 10 धाव फलकावरती पूर्णपणे आपण पाहिलं तर फलंदाजांनी हजेरी लावली या मॅच मध्ये. बॅटची कडा पाठीमागे चाललाय. घोषांकी चित्रामध्ये डिक्लेअरच्या स्वरूपात एक धाव फलकावरती आणि एका धावेच्या मदतीने धावसंख्या आता मात्र 11 या आकड्यावरती 11 ऑन द बोर्ड. 11 धाव फलकावरती आपण पाहतोय सध्याच्या घडीला. निश्चितच विचार केला तर या मॅच मध्ये पूर्णपणे दबदबा बोलबाला राहिलाय सैराट वडापाव सेंटर सांगलीचा. कारण आपण पाहिलं तर यावेळेस देखील वेगात होता. इथे मात्र पुन्हा एकदा चांगला चेंडू मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळाला. त्याचबरोबर धावा किती मिळतील एकही धाव मिळत नाहीये. डॉट बॉल आलाय. निर्धाव चेंडूची सांगता मैदानाच्या आतमध्ये झाली. चांगला चेंडू मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळाला. आता मात्र 13 मध्ये 84 ची आवश्यकता, म्हणजेच काय तर विषयाच्या उंबरठ्यावरती दुसऱ्या फेरीच्या उंबरठ्यावरती आपण पाहतोय सैराट वडापाव सांगलीचा संघ. अल्वा बॅटने फटका इथे फसला. पुन्हा एकदा मिस टाइम आहे. क्षेत्ररक्षक आहे. डीप मध्ये सिंगल कंप्लीट झाले. एका धावेवरती इथे समाधानी राहावं लागते. एका धावेच्या मदतीने धावसंख्येचा टोटल मात्र आता पुढे सरसावतंय. धावसंख्या जाऊन पोहोचते 12 या आकड्यावरती. षटक क्रमांक 4 संपलाय. 12 धावा धाव फलकावरती 4 षटकांच्या अखेरीस. ऑन साइडला फटका केला. मिस टाइम आहे. पुन्हा एकदा विकेटची संधी आणि आता मात्र इथे 7वा फलंदाज बाद झालाय. सजनचा केस संपला. 7वी विकेट. सजन बॅक टू द पवेलियन.
सर त्याचबरोबर यानंतरचा होणारा सामना सातारा स्पोर्ट्स संघाच्या विरोधामध्ये संगलवाडी स्पोर्ट्स संघ दरम्यान कॅप्टन टॉस साठी यायचं आहे सातारा स्पोर्ट्स. सांगलवाडी कॅप्टन आहेत, सातारा स्पोर्ट्स आपण यायचं टॉस साठी. ड्राईव्ह केलं जात आहे, फटका इथे चांगला केला गेला. क्षेत्ररक्षक येत आहेत मात्र डॉट बॉल येतोय अजयला आपण पाहतोय. स्ट्रायकिंग गेंद वरती गोलंदाजीच्या ट्रॅक वरती फिरोज पाहायला मिळत आहेत. 5वं षटक प्रगती पथावरती 12 या आकड्यावरती 7 विकेट 12 खऱ्या अर्थाने बाजूले गेलेत एसपी कराड संघाचे. लॉफ्ट केलाय, फटका केलाय आणि इथे आपण पाहिलं तर या दुसऱ्या इनिंगचा पहिला षटकार अजयच्या बॅटमधून आलाय, सिक्सर. अठरा धावा धावफलकावरती आपण पाहतोय. 18 ऑन दी बोर्ड. 18 या आकड्यावरती धावफलक. रिव्हर्सचा प्रयत्न, स्वीशीटचा प्रयत्न पाठीमागे चाललाय. वाईटच्या स्वरूपात इथे एक्स्ट्रा लाभ येते. या एक्स्ट्रा लाभाच्या मदतीने धावसंख्येचा टोटल निश्चितच मात्र पुढे सरसावत आहे. 19 या आकड्यावरती धावसंख्या जाऊन पोहोचते. 19 ऑन दी बोर्ड. 19 धावा धावफलकावरती. रिव्हर्सचा प्रयत्न, स्वीचिटचा पुन्हा एकदा प्रयत्न मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळालाय. इथे देखील डॉट बॉल आलाय. निर्धाव चेंडूची सांगता मैदानाच्या आतमध्ये होत असताना पाहायला मिळते. षटकार आल्यानंतर कमबॅक करण्याचा प्रयत्न इथे फिरोजच्या माध्यमातून देखील पाहायला मिळालाय. 19 धावा धावफलकावरती. 19 ऑन दी बोर्ड. निश्चितच विचार केला तर विजयाच्या उंबरठ्यावरती सैराट पडपाव सांगलीचा संघ आपण पाहतोय. फटका फसलाय, मिस टाइम स्ट्रोक. 8वी विकेट मिळणार का? यस, 8वी विकेट मिळाली आहे. अजयचा केस संपलाय. अजय बॅक टू दी पवेलियन. चला त्याचबरोबर सातारा स्पोर्ट्स कॅप्टन टॉस साठी यायचंय. सातारा स्पोर्ट्स कॅप्टन चला लगेच टॉस साठी यायचंय. सांगलवाडी कॅप्टन इथे उपस्थित आहेत. संदीप आलेत नवीन वाटर मैदानाच्या आतमध्ये. संदीप पोरे दाखवत असताना पाहायला मिळतात. 19 आकड्यावरती 8वी विकेट. 8वा धक्का इथे बसला. एक चेंडू अजूनही शिल्लक आहे. 5वं षटक प्रगती पथावरती आहे. वेगात टाकला इथे मात्र बीट केलं जात आहे. षटक क्रमांक 5चा काही संपलाय. 19 धावा फलकावरती. 6 चेंडू अजूनही शिल्लक आहेत. औपचारिकता या मॅच मध्ये आणि औपचारिक 6 चेंडू या मॅच मधले अजूनही शिल्लक असणार आहेत. सांगलवाडी कॅप्टन. सांगलवाडी कॅप्टन चला टॉस साठी सांगलवाडी कॅप्टन सातारा कॅप्टन आहेत. यस, नाणेफेक जिंकलाय सातारा संघाने. निर्णय देखील कळवायचा आहे. सातारा संघ गोलंदाजी मार्क वरती नयन आले तर जाऊ दिले बॉलला. निश्चितच आपण पाहिलं तर डॉट बॉल येतोय. सॉरी, व्हाईट बॉल आला. व्हाईटच्या स्वरूपात तिसऱ्या पंचाची मागणी केली जाते व्हाईट चेक साठी.
या सिट्स फेअर डिलिव्हरी दरम्यान डॉट बॉल येतोय. निर्धाव चेंडूची सांगता मैदानाच्या आतमध्ये झाली आहे. यावेळेस देखील पुन्हा एकदा समोरच्या दिशेने फटका केला जातोय. प्रोटेक्शन डीप मधून येत आहे. सिंगल इथे कंप्लीट झाली आहे आणि या सिंगलच्या मदतीने धावफलक मात्र पुढे सरसावतोय. धावसंख्या जाऊन पोहोचते निश्चितच 20 या आकड्यावरती. 20 ऑन दी बोर्ड. 20 धावा धावफलकावरती. 4 चेंडू चाके अजूनही शिल्लक आहे. विजयाच्या उंबरठ्यावरती आपण पाहतो अर्थातच सांगली स्पोर्ट्स, सैराज स्पोर्ट्स सांगलीचा संघ. आडवा वाटणे ऑन साइडला टर्न केलं जात आहे. डीप मध्ये प्रोटेक्शन आहे. सिंगल इथे कंप्लीट झाली आहे आणि या सिंगलच्या मदतीने धावसंख्येचं टोटल मात्र पुढे सरसावत आहे. धावसंख्या आता मात्र जाऊन पोहोचते 21 या आकड्यावरती. ड्राईव्ह केलं जात आहे. फटका पुन्हा एकदा चांगला केला गेला. प्रोटेक्शन डीप मध्ये आहे आणि त्याचबरोबर आपण पाहिलं तर क्षेत्ररक्षण चांगलं पाहायला मिळत आहे. मात्र चौकार आलाय 4 धावा धाव फलकावरती आणि या 4 धावांच्या मदतीने धावसंख्येचा टोटल तिशीतच पुढे सरसावत आहे. धावसंख्या जाऊन पोहोचते ते म्हणजे 25 या आकड्यावरती. 25 धावा, 2 चेंडू अजूनही औपचारिक शिल्लक आहेत. मॅच मध्ये आता औपचारिकता शिल्लक आहे. औपचारिकरित्या सामना आपल्याला पाहायला मिळतोय. बाउन्सर इथे पाहायला मिळालाय. सरप्राईज केलाय. डॉट बॉल येतोय. चला सातारा स्पोर्ट्स आपला निर्णय आमच्यापर्यंत पोहोचवायचा आहे. सातारा स्पोर्ट्स आपला निर्णय आमच्यापर्यंत पोहोचवायचा आहे. त्यानंतरचा होणारा सामना हा 5 षटकांचा असेल याची नोंद घ्यायची आहे. ऑन साइडला टर्न केला. फटका केला. मिस टाइम आहे. क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली 9वी विकेट आली आहे. सामना इथे जिंकलाय. विषयावरती शिक्कामोर्तब केलाय. सैराट वडापाव स्पोर्ट्स सांगली संघाने विजय मिळवलाय. वेल प्लेड सांगली संघ. चला सातारा आपला निर्णय कळवायचा आणि लगेच निर्णयावरती अंमलबजावणी देखील करायची. सातारा संघ हल सातारा वर्सेस सांगलवाडी आता होणार सामना. सातारा निर्णय कळवायचा आहे. लेट झालाय मॅच. सातारा कुठे टीम कुठे आहे? सातारा बॅटिंग. सांगलवाडी क्षेत्ररक्षण लावून घ्यायचं आहे.